मनसे नेत्यांची भाषा अचानक अशी कशी काय बदललेली ही भाषा काय सांगून जाते? मित्र हो, नमस्कार. गेल्या 2.5 महिन्यापासून केवळ आणि केवळ चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती अजूनही चर्चेपुरतीच उरली आहे. फक्त चर्चा होते, पुढे काहीही होत नाही. या युतीसाठी उद्धव ठाकरे कितीतरी पुढे आले आहेत, पण ज्यांनी या चर्चेला सुरुवात केली ते राज ठाकरे एक पाऊल सुद्धा पुढे येताना दिसत नाही. याउलट त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना दिले जात असलेले आदेश, त्यांच्या नेत्यांची विधानं काही वेगळंच सांगून जाऊ लागले आहेत. तसं पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मराठी माणसाची तर काय हो, इथे जुनीच मागणी आहे. युतीची चर्चा सुरू झाली. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर आले. तिथंही उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकताच दाखवली, पण राज ठाकरे यांच्या देहबोलीत ती दिसली नाही. हा विजय मेळावा झाल्यानंतरही राज ठाकरे यांच्याकडून युतीच्या गाडीला वेग देण्याचा प्रयत्न एकदाही झालेला नाही. ठाकरे बंधू एकत्र येतील म्हणून महायुतीत वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी वेगानं घडत आहेत, पण इकडं राज ठाकरे मात्र पूर्णपणे शांत आहे. आणि आता तर कार्यकर्त्यांनाही त्यांनी सांगितलंय, युतीबद्दल कुणी काहीही बोलू नये. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून सतत प्रयत्न करणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर आता असं काही बोलून गेले आहेत की ठाकरे बंधूंची युती होण्याआधीच ती फिसकटली की काय असा प्रश्न पडावा. त्यांच्या सूचक विधानामुळं दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आता संभ्रमात पडले आहेत. आजवर मनसेनं एकट्यानं स्वबळावर निवडणुका लढवल्या आहेत. वेळ पडली तर अजूनही मनसे स्वबळावर निवडणूक लढवेल असं एक विधान, खरं तर एक सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं. काय अर्थ असू शकतो या विधानाचा? राज आणि उद्धव यांच्यातील युतीबाबत पुन्हा काही बिनसलं आहे का असा प्रश्न सुद्धा आता उभा राहिलाय ना. मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, अजून निवडणूक खूप लांब आहेत, त्याची तारीख पण अजून निश्चित झालेली नाही. इतर पक्षापेक्षा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाजपाकडूनच अधिक बोललं जाऊ लागलं आहे. आता दोन्ही ठाकरे बंधूंनी ठरवायचं आहे की त्यांचं प्रेम टिकवायचं आहे की नाही. मी अजून त्या दोघांनाही विचारलेलं नाही की त्यांचं प्रेम टिकून राहणार आहे की नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं मला उचित वाटत नाही. यावर वरिष्ठानं बोलणं योग्य ठरेल, मी कनिष्ठ आहे असं बाळा नांदगावकर म्हटले. मनसे नेत्यांची भाषा अचानक अशी कशी काय बदललेली ही भाषा काय सांगून जाते? नाही म्हणजे मिठाचा खडा टाकण्यासाठी तर अनेक हात पुढे सरसावलेले आहेत, होते, राहतील सुद्धा, पण कोणाचा खडा यशस्वी ठरला? युतीबाबत आता संभ्रम नको असं ठाकरे शिवसेनेनंही म्हटलं. त्यालाही राज ठाकरे यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. मग ठाकरे बंधूंच्या या युतीच्या म्हणजे होण्याआधी संभाव्य युती ती होण्याआधीच ही युती फिसकटली असं म्हणायचं का? संभ्रमाची परिस्थिती जाणून बुजून निर्माण केली जात आहे का? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तुम्हीच सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.